कारण या प्रकरणाची यादी आपली 28 वचने झालेली आहेत. 28वं वचन आहे, कैवल्यदाता हा मोक्षदाता हा ऐसी ज्ञानियासी प्रतीती. ज्ञानियाची प्रतीती कशी आहे त्या वचनामध्ये आपण बघितलेलं होतं. आजच्या सत्रामध्ये आपण 29व्या वचनापासून पुढे बघणार आहोत. ज्ञानिया आणि अनुसरला या दोघांची वचनं या ठिकाणी स्वामींनी सांगितलेली आहेत. अनुसरण घेतल्यामुळे काय होतं, त्याचे लाभ कुठले ते आपण पाहिलं आणि ज्ञानियाची प्रतीती कशी ते पण आपण बघितलं. आता अनुसरण घेतलेलं आहे, आचरण केलेलं आहे. मग आता अनुसरण घेतल्यानंतर आता हा शाब्दज्ञानाचा भाग झाला. म्हणजे या ठिकाणी आपण आता ज्ञान घेतलं आणि ज्ञान घेऊन आचरण केलं, परंतु मग पुढे असं अनुसरण संपन्न केल्यानंतर किंवा अनुसरणाचा जो निर्दोष कालावधी आहे तो पूर्णपणे आपण व्यतीत केला आणि निर्दोष मृत्यू आला, मग पुढे त्या जीवाला परमेश्वर काय देतात, त्या पुढे त्या जीवाबद्दल ईश्वरी तोष कसा आहे. स्वामी सांगतात की अनुसरोनी सन्निधान करी या परी योग्य होय त्यासी परमेश्वर सत्ता ज्ञान दान करीती. म्हणजे जे लोक म्हणतात की बाबा आमचा अभ्यास झालेला आहे पूर्ण किंवा अमक्याचा अभ्यास झालेला आहे पूर्ण, तर अभ्यास हा कधी पूर्ण होत नाही. कारण इथे आमच्या स्वामींनी आता फक्त शाब्द ज्ञान दिलेलं आहे, 25%च आहे, फक्त शब्दांचं ज्ञान आहे. मग पुढे अप्रोक्ष ज्ञान, सत्ता ज्ञान त्याला म्हणतात. त्याच्यानंतर पुढे सामान्य ज्ञान तेच आहे, पण त्याची जी काही क्षमता आहे ती क्षमता वाढवल्या जाते. म्हणजे ज्ञानाचा 25% भाग तुम्हाला जर का शाब्द ज्ञानामध्ये भेटत असेल तर अप्रोक्ष ज्ञान दिल्यानंतर तुमच्याकडे 50% ज्ञान आलं, सामान्य ज्ञान दिल्यानंतर तुमच्याकडे 75% ज्ञान आलं, विशेष ज्ञान दिल्यानंतर 100% ज्ञान आलं. असं एक अंदाजे तुम्ही ढोबळ एक समजण्याअर्थी आपण इथे हा विषय मांडला. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला जे झालंय ते 25% भागातलं सुद्धा कमी झालेलं आहे. म्हणजे 25% झालेलंच नाही आत्ता पण आपल्याला. मग याच्या पुढे मग अप्रोक्ष बाकी आहे, सामान्य बाकी, विशेष बाकी आहे. हा सगळा एक वेगळा भाग आहे. त्यानंतर तुम्ही म्हणाल विशेष ज्ञानामध्ये सगळंच ज्ञान आलं तर अजून ईश्वराच्या आनंदाचा अनुभव प्रत्यक्ष आलेला नाहीये. तो कधी येणार? ईश्वराच्या त्या स्वरूपामध्ये पावन झाल्यानंतरच ते कळेल की नेमकं तो आनंद कसा आहे. म्हणजे ते अजून ज्ञान आपल्याला विशेष ज्ञानियाला पण ते नसणार आहे. ते तेव्हाच येईल जेव्हा प्राप्तीला जाणार प्रत्यक्ष. म्हणजे अशा प्रकारे जर का आपण हा क्रम बघितला तर आपल्याला असलेलं ज्ञान म्हणजे नगण्य आहे, काहीच नसल्यासारखं आहे आणि कधी हे ज्ञान पूर्ण होऊ शकत नाही. जेवढं तुम्ही अभ्यास कराल, अभ्यासाल तेवढं तुम्हाला ते कमी वाटेल. स्वामी सांगतात जवळजवळ जाणता तवतव नेणता. म्हणजे जेवढं तुम्हाला कळतं ना तेवढं तुम्हाला हे कळतं की अजून एवढं बाकी आहे, अजून तेवढं बाकी आहे. ह्याच्यासाठी मी ते उदाहरण देतो. तुम्ही जेव्हा रस्त्याने जाता त्यावेळेस एक दगड असतो जे तुम्हाला किलोमीटर त्याच्यावर लिहिलेले असतात. तो काय सांगतो तुम्हाला? किती आले हे सांगतो की किती जायचं हे सांगतो? किती जायचंय ते सांगतो. ज्ञानाचं कार्य हे आहे. तुम्ही किती आलात आतापर्यंत, किती ज्ञान झालं पेक्षा तुम्हाला किती ज्ञान घेणं बाकी आहे. म्हणजे तुमच्याकडची अपूर्णता काय आहे हे तुम्हाला ज्ञानाने जर का कळत असेल तर तुमच्याकडे ज्ञान आहे असं समजायचं. जेव्हा तुम्ही म्हटले की माझ्याकडे पूर्ण ज्ञान आहे, म्हणजे तुमच्याकडे अपरिपूर्णता आहे, ती परिपूर्णता नाहीये. म्हणजे वैचारिक दृष्ट्या सुद्धा आपण मागासलेले आहोत असा त्याचा अर्थ आहे. आणि जो व्यक्ती असा आहे, जाणीव असणारा जो व्यक्ती आहे ना, त्याला ती पण जाणीव असते की माझं अजून खूप बाकी आहे, खूप सेवा बाकी आहे, खूप ज्ञान घेणं बाकी आहे, खूप स्मरण अजून बाकी आहे माझं, खूप आचरण माझं बाकी आहे. हा जो भाव तुमच्या मनामध्ये असतो ना तो तुमचं ऊर्ध्व विचाराचं हे लक्षण आहे. ज्यावेळेस आपण बोलतो की नाही माझं झालेलं आहे त्यावेळेस
तुम्हाला आता काही अपेक्षा नसते. माझं जेवण झालंय म्हणजे आता तुम्हाला अन्नाची अपेक्षा नसते. तसं माझं ज्ञान झालं म्हणजे तुम्हाला नवीन जे ज्ञान येणार आहे, मी लीळा ऐकलेली आहे ही. तुपाभाताच्या घासाच्या दृष्टांताच्या सांगितलं, धाले पण येऊन येदावे. एक दृष्टांत तुम्हाला किती वेळा जरी ऐकायला भेटला तरी तो ऐकायचा. एक लीळा तुम्हाला किती वेळा जरी ऐकायला भेटली तरी ती ऐकायचीच. प्रत्येक वेळी तुम्हाला त्याच्यातनं काही ना काही वेगळं मिळेल. आम्ही संवत्सर वांबरीला असताना आचार्य श्री मामाजींच्या मुखातनं आम्ही धाईसी कवडा खेळ ही लीळा आम्ही एवढ्या वेळा ऐकलेली आहे. आज जरी त्यांनी कधी सांगितली प्रवचनामध्ये किंवा भाषणामध्ये तरी ती आम्हाला ऐकवायचीच वाटते. कारण ती प्रत्येक वेळी त्यांच्या सांगण्याची जी एक शैली आहे ना ती इतकी सुंदर असते की असं वाटतं आम्ही नव्यानेच ती लीळा ऐकतोय की काय. अर्थातच आपल्याकडे ती अतृप्तता असली पाहिजे. ज्ञानाविषयी कुठल्याही चांगल्या कार्याविषयी अतृप्तता असली पाहिजे. जेवढं जसं आपल्याला पैसा आणि अलंकाराविषयी असतं ना, खूप अलंकार आले आणि कोणी म्हटलं का अलंकार पाहिजे का, आपण नको भरपूर येतं ठेवायला जागा नाही असं बोलतो कधी आपण म्हणतो येऊ द्या अजून कुठून येत आहेत. कोणी पैसे दिले तुम्ही म्हणता की नाही बाबा आमच्या घरात जागा नाही काही नाहीये असं बोलतो का आपण. तसंच आहे की तुमच्या अंतःकरणामध्ये सुद्धा एवढं मोकळेपण असलं पाहिजे की जेवढं ज्ञान येतं तेवढं येऊ द्या. जेवढ्या वेळा येतंय तेवढं येऊ द्या. त्याच्याविषयी ज्या दिवशी तुम्ही तृप्तता भावली त्या दिवशी पुन्हा ते ज्ञान तुमच्याकडे येण्याचा जो काही मार्ग जो आहे तो तुम्ही बंद केला असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून अनुसरण म्हणजे आत्ता तर फक्त नामच आहे. नाम असल्यानंतर आपल्याला जर का खूप मोठा अहंकार असेल की आमच्याकडे ज्ञान आहे तर अजून आपल्याला ज्ञानी व्हायचं आहे. ज्ञानी झाल्यानंतर तुम्ही म्हणाल आमच्याकडे खूप ज्ञान आहे तर तुम्हाला मग वासनिक व्हायचंय पुढे. ज्ञानी हा वासनिक झाला पाहिजे तर त्याचं ते ज्ञान त्याच्या कामी आलं असं त्याचा अर्थ आहे. तो वासनिक तो ज्ञानी आहे पण तो त्याच्यामध्ये जर का अनुसरणाची वासनाच निर्माण नाही झाली तर त्याचं ज्ञान निष्क्रिय आहे. ते काही उपयोगाचं नाही. जे तुम्ही जे काही पेरलेलं आहे त्याला काहीतरी अंकुर फुटला तर समजायचं की हा बरं चला ठीक व्यवस्थित चालू आहे. त्याला अंकुरच फुटला नाही. ज्ञान हे बी आहे. त्याला वासनिक होण्याचं अंकुरित्व त्याला अंकुरित ते झालं पाहिजे. आणि मग वासनिक झाल्यानंतर म्हणजे वासनिक म्हणजे कोण, अनुसरणाची इच्छा ज्यांच्या मनामध्ये आहे. अनिष्ट सेवा पोळे तो वासनिक. मग वासनिक झाल्यानंतर परत तुम्हाला अनुसरण घ्यायचं पण आहे. म्हणजे तुम्ही म्हटले की हा वासनिक झालो म्हणजे भरपूर झालं. आता मी अनेक वेळा आम्ही बोललेलो की मला अनुसरण घ्यायचंय म्हणजे आमचं एक हे पूर्ण झालेलं आहे. टक्केवारी पूर्ण झालेली आहे. 50 वेळा जर का आपण म्हटलं मला अनुसरण घ्यायचंय म्हणजे आपण अनुसरलो असं नाही. तुम्हाला काय करावं लागेल, प्रत्यक्ष ती क्रिया करावी लागणार अनुसरण घेण्याची. म्हणजे नुसतं वासनिकापर्यंत तुम्ही थांबलं तर नाही चालणार. अनुसरण हा प्रकार तुम्हाला प्रत्यक्षात आचरावा लागेल. आता अनुसरण झालं म्हणजे आपण तो टप्पा गाठलेला आहे. आता म्हणजे तुम्ही निर्दोष झाले का, निर्दोष नाही झाले. तुम्ही आत्ता अशी अनुसरले म्हणजे तुम्ही प्रवेश केला, आचरण विभागामध्ये तुम्ही प्रवेश केला. अनुसरण म्हणजे मोक्ष नाहीये बरं का. अनुसरोनी सन्निधान करी वचनाचं बारकावा. वचनातल्या प्रत्येक शब्दांचा अर्थ आहे. आपल्याला असं वाटतं की हा एखादी दीक्षा घेतली का मग झाला मोक्ष त्याला. तसं नाहीये. हे प्रत्येक ह्या गोष्टींना प्रवेशद्वार आहे. तुम्ही नाम उपदेश घेतला म्हणजे तुम्ही मोक्षाला गेले का नाही. तुम्ही नाम उपदेश घेतला म्हणजे तुम्ही प्रवेश केलाय फक्त धर्मात. आता तुम्हाला नाम साधना आचरावी लागणार. मग तुम्ही ज्ञान आहे. मग ज्ञान घेतलं म्हणजे ज्ञान साधना आचरावी लागेल. म्हणजे तुम्ही वासनिक झालात. मग वासनिक साधना जी असेल अनुसरणासंदर्भात जी तुमची ते तळमळ आहे ती व्यक्त करावी लागेल. म्हणजे ते वासनिक दशेतलं आचरण आहे. ते झाल्यानंतर तुम्ही अनुसरले म्हणजे ज्याच्यासाठी आपण एवढं केलं अट्टाहास ते अनुसरण आज आपल्याला घडलं. परंतु ते अनुसरण मध्ये तुम्ही फक्त काय केलं, प्रवेश केलेला आहे. कपडे बदलले. काय जे आपण गुलाबी सफेद काळे कपड्यांचा जो काही भाग आहे याच्यामध्ये पण अनेक प्रकार आहेत. कोणाला गुलाबी आवडतात, कोणाला काळे आवडतात, कोणाला राखाडी आवडतात, कोणाला सफेदच आवडतात. आता जर का आपण हा अर्थ बघितला
तर आता तुम्हाला कपड्यांचं महत्त्व काय वाटेल का? की अमकेच पाहिजेत, गुलाबीच पाहिजेत असं काय आहे का? असं काही नाहीये. तुम्ही काळे कपडे घातले तरी तुमचं अनुसरण होणारच आहे. अर्थातच तुम्ही म्हणाल की मग रंगीबेरंगी घातले तर चालतील का, आता जसे आमच्या अंगावर आहेत तसे? परंतु तसं नाही चालणार, कारण की तुम्हाला त्याग करायचा आहे. आपल्याला त्याग म्हणजे काय? आपण एवढ्या वर्ष आत्तापर्यंत ज्या अवस्थेमध्ये आहोत, जे आभूषणं आहेत, जे वस्त्र आहेत, जे पण काही गोष्टी आहेत, त्या सगळ्यांचा त्याग आपल्याला आत्ता करता आला पाहिजे. कारण की एवढ्यांच्या सान्निध्यामध्ये आपण एवढे दिवस राहिलो. आता ह्या सगळ्या गोष्टींच्या शिवाय तुम्हाला राहायचं आहे. का बरं? कारण की या सगळ्या मागच्या आठवणी तुम्हाला तिकडे पुसून टाकायचं. परत त्या गोष्टी तुम्हाला आठवल्या नाही पाहिजे. आता समजा तुम्ही एखादी अंगठी ठेवलीच, आता जेव्हा केव्हा तुम्ही अनुसरण घेतल्यानंतर अंगठी बघाल, तुम्ही काय म्हणाल? ही माझ्या वाढदिवसाला घेतली होती बरं का. म्हणजे त्या वस्तूशी तुमची ती कर्मराटीतली आठवण जी आहे ना, ती बांधल्या जाते, तर ती तुम्हाला पुसून टाकायची. म्हणून आपण अनुसरण घेताना जे कपडे बदलतो, कधीही न घातलेल्या कलरचे कपडे आपण घालतो. डिझाईनचे कपडे, साधे कपडे असतात, म्हणजे ते वस्त्र त्या हिशोबाचं असतं. संन्यासी वेश, मग तो संन्यासी वेश या प्रकारचा जो वेश आहे तो कुठल्याही रंगाचा असेल. आता तुम्हाला जगाला ओळखी दाखवायची असेल, मग तो गुलाबी असला पाहिजे, कारण की हिंदुत्वाचं हे भगवा आहे वगैरे वगैरे. हा एक भाग वेगळा झाला. हा समाजामध्ये, व्यवहारामध्ये तुम्हाला कसं राहायचंय त्या हिशोबाने ते वस्त्र कसं असलं पाहिजे. एखादा व्यक्ती पॅन्ट शर्टमध्ये असेल आणि तो म्हणा मी संन्यासी आहे, तर त्याला कोणी संन्यासी मानेल का? नाही. परंतु त्याचं संन्यासाचा एक वेश ठरलेला आहे, व्यवहाराने तो ठरवून दिलेला आहे. आमच्या लीळाचरित्रामध्ये पण समजा तो काही स्वामींनी वेश सांगितलेला आहे, कारवा तारवा सारखे वस्त्र होवावे. स्मृतीस्थळामध्ये माहिमभट्ट आणि लक्ष्मींदर बास हे जेव्हा काही घटनानिमित्त आहे, त्यांना पकडलं, फाशी देणार आहेत, आणि अशा वेळेस ते सोबतचे ते माहिमभट्टांना म्हणतात, अरे फाशी देणार आहेत, आता अजूनपर्यंत आपण काही बोललो नाही. तर माहिमभट्ट त्यांना म्हणाले, जरोवा शस्त्रोवा, एक तर तापाने मरणार नाही तर शस्त्राने मारायचं तर आहेच कधी ना कधी. तर त्यांचं ते संस्कृत बोलणं ऐकून जो फाशी देणारा असेल किंवा ते अधिकारी कोणी असतील, त्यांनी ऐकलं, अरे संस्कृत बोलतात म्हणजे हे कोणतरी विद्वान व्यक्ती आहे, कारण त्या काळामध्ये संस्कृत फक्त विद्वान व्यक्तीच बोलायचा. मग त्यांना ते सोडलं. पण भटोबासांना हे सांगितलं कोणीतरी, अशी अशी घटना घडली. मग भटोबास माहिमभट्टांना म्हणतात, एवं पर्यंत मौनाची, इतक्या वेळ सगळं इथपर्यंत आलं गळ्यापर्यंत, तरी तुम्ही गप्पच काही बोलले नाही, परिहार दिला नाही त्यांना काही. मग भटोबासांनी काय केलं की ही वेळ कोणावर पण येऊ शकते, जर काही संस्कृत बोलले नसते तर फाशी देऊन टाकली असती त्यांनी. मग त्यांनी काय केलं, एक महात्मा वेश तयार केला. तर त्याच्यामध्ये साधारण एक लुंगीसारखं नेसणं असेल किंवा कंथा असेल, वरती डोक्यावर टोपी काहीतरी असेल, आच्छादन, अशा प्रकारचं वस्त्र, वेश, गणवेश ज्याला म्हणतो, ते त्यांनी तयार केला आणि त्या काळापासून मग तो वेश आला. आता त्याचे वेगवेगळे रंग कसे झाले हा भाग संशोधनीय आहे, त्याच्याबद्दल आपल्याला जायचं नाही. परंतु हा मुद्दा मी याच्यासाठी सांगितला तुम्हाला की वस्त्र कुठलेही असो, ते गुलाबी असोत, ते काळे असोत, ते सफेद असोत, नाही तर ते राखाडी असोत, तुम्ही वस्त्रासंदर्भात तुम्ही कधी भेदभाव ठेवायचा नाही. तुमच्या अंगावर कुठले वस्त्र आहेत ह्याच्याशी काही घेणं नाही, कुठल्या रंगाचे, गुलाबी काळे वगैरे. पण तुमच्या आचरणात काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर गुलाबी कपडे घातले पण तुम्ही आचरणच नाही करत, तुम्ही काळे कपडे घातले पण तुम्ही आचरणच नाही करत, मग त्या कपड्यांना काही अर्थ नाहीये, गणवेशाला अर्थ नाहीये. म्हणजे एखाद्या व्यक्तीला, जो व्यक्ती आहे असा की जो डॉक्टर आहे, मग त्याला तो गणवेशच असला पाहिजे असं काय नाही, त्याचं आचरण डॉक्टरी पेशातलं असलं पाहिजे. म्हणजे तो त्याचं जे बोलणं, वागणं, त्याचं जे काय ट्रीटमेंट करणं, हे ते सगळं डॉक्टर असला पाहिजे तो स्वतः. आणि एखादा व्यक्ती जो डॉक्टरच नाही पण त्याला कपडे घालून दिले डॉक्टरचे, मग तो डॉक्टर झाला का? म्हणजे कपड्याने कुणी काही त्या क्षेत्रामध्ये तो जात नसतो. परंतु कधी कधी असं असतं की एखाद्याला ते कपडे घातल्यानंतर त्याला एक ते मनामध्ये ती जागृती होऊ शकते की अरे वा, डॉक्टरचे कपडे मला चांगले दिसतात, का नाही मी डॉक्टरचे कोर्स करू, डॉक्टर होऊ, म्हणून तो त्या हिशोबाने तिकडे जाऊ शकतो.
म्हणजे कपडे का बदलले पाहिजे. काही लोकांचं असं आहे की कपडे काही बदलले नाही तरी चालतात, परंतु तसं नाही आहे. आपल्याला कपडे काय करतात की आपल्याला विशिष्ट त्या भूमिकेमध्ये तुम्हाला नेऊन ठेवतात. तुम्ही जसा गणवेश घेतलेला आहे ना, त्या हिशोबाने तुमचं वागणं असतं. आता तुम्ही रंगीबेरंगी कपड्यात असाल तर तुम्ही कुठेही सिनेमाला जाऊ शकता तुम्ही, परंतु तुम्ही गुलाबी कपड्यात, काळ्या कपड्यात, आता जो संन्यासी वेश आपल्या पंथात आहे त्या वेशात तुम्ही असाल तर तुम्ही जाऊ शकता का सिनेमाला? नाही जाऊ शकत. म्हणजे कपडे तुम्हाला काय करतात, त्या दोषापासून वाचवतात. आणि जर का हे संन्यास वेश आपल्या अंगावर नसेल तर आपल्याला काय होईल, कोणीच अडथळा नाही, मग कोणी बोलणारं नाही, काय नाही, आपण कुठलाही दोष आचरू शकतो. पण हे कपडे तुम्हाला त्यावेळेस काय करतात, मार्गदर्शक ठरतात. तुम्हाला तुमचे एक प्रकारचं नियंत्रण करवतात, ते संयमन करायला शिकवतात. आणि म्हणून अशा काही गोष्टी आहेत. तर एकंदरीत आपला विषय चालू आहे की वस्त्र कुठलंही असो, परंतु आचरण हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून इथे वचन स्वामींनी असं उच्चारलं की अनुसरोनी सन्निधान करे. अनुसरण घेऊन जो सन्निधान करेल त्यांनाच, बरं का, नुसते अनुसरण घेतलेल्या व्यक्तीला नाही. अनुसरण नुसतं म्हणजे कपडे बदला विषय बोलतोय आपण. वांचून अनुसरण ह्या शब्दामध्ये पूर्णत्व आहे. येत आधीन होई जे इथून म्हणितले की जे, त्याला अनुसरण असं म्हटलेलं आहे. तर मग अनुसरण हा पूर्ण शब्द झाला. एखादा व्यक्ती अनुसरला म्हणजे तो पूर्ण आचरण करतोय असा त्याचा अर्थ आहे. आणि एखादा व्यक्ती हे फक्त कपडे पालट आहेत तर नाही चालणार. मग त्यांनी काय केलं पाहिजे, सन्निधान करी. सन्निधान करी म्हणजे सन्निधान कशाला म्हटलं स्वामींनी? स्वामींनी वचनामध्ये सांगितलं सन्निधान कशाला म्हणायचं. सन्निधानी आसोनी, अधीनता वगैरे नसेल तर ते असन्निधानच आहे. आणि असन्निधानी आसोनी आज्ञा प्रतिपालन करी, याते सन्निधान बोलीजे. असन्निधानामध्ये असून श्रीमूर्तीच्या, परंतु तुम्ही जर का आचरण करत आहात वचनाचं, ईश्वरोक्त विधीचं, येथूनही म्हणितले कीजे, तर मग त्याला म्हणतात सन्निधान. म्हणजे तुम्हाला कपडे बदल करून काय करावं लागणार आहे, संन्यास वेश घेऊन तुम्हाला काय करावं लागेल, आचरण करावं लागेल. संन्यास वेश घेतला म्हणजे आपण मोक्षाला गेलो नाही. मोक्षाचा जो काही प्रक्रिया आहे ती आपण आता सुरू झाली आपल्याला. त्याला म्हणतात सन्निधान करी, म्हणजे आज्ञा प्रतिपालन करणे. हे जर का आपण करत असू तर मग याच्यामुळे काय होणार, या परी योग्य होय. म्हणजे आचरण केल्यामुळेच तुम्ही योग्य होणार. आचरण केल्यामुळे तुम्ही योग्य होणार आणि आचरण केल्यामुळेच योग्य होणार. याच्या व्यतिरिक्त तुम्ही कशानेही योग्य होत नाही. तुम्ही म्हटले की आम्ही आश्रमात राहतो, मग योग्य झाले का? नाही. स्वामी सांगतात की सन्निधान पाहिजे. आपण आश्रमात जेव्हा राहतो त्यावेळी सुद्धा आपल्यामध्ये काय पाहिजे, सन्निधानाचा जो काही भाव मनामध्ये असला पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्या अधिकरणांच्या सन्निधानामध्ये आहात त्यांच्या आज्ञा प्रतिपादन, म्हणजे ते सुद्धा जे ईश्वरोक्त आज्ञा तुम्हाला करत आहेत त्या आज्ञेमध्ये आपण असलं पाहिजे. किंवा जे आपले गुरु सुहृद आहेत किंवा जे आपले निमित्त आहेत, मग ते निमित्त कदाचित इथले पण असतील, कर्मराठीतले असतील, गृहस्थ असतील, पण त्यांनी आपल्याला धर्म शिकवला असं पण असेल, तर त्यांचं सन्निधान म्हणजे ते जे ईश्वरोक्त विधी आपल्याला सांगतात तो विधी आपण करणं. आणि तो जर का विधी तुम्ही केला म्हणजे त्याला आचरण असं म्हणतात. तर जर का तुम्ही केलं तरच तुम्ही काय होणार, योग्य होणार. जर का ते नाही केलं आपण तर योग्य होणार नाही. नुसतं आपण प्रवेश केला आणि त्याचं आचरण नाही केलं तर योग्य होऊ शकत नाही आपण. काहीतरी आपल्याला होईल तो भाग वेगळा, परंतु ईश्वराला जे अपेक्षित आहे ते योग्यता होणे नाही. म्हणून वचनाचा जो बारकावा आहे की अनुसरोनी सन्निधान करी आणि मग यापरी योग्य होय, अशा पद्धतीने तो जीव योग्य होतो. कसा योग्य होतो ना, अनुसरण घेतलं, शाब्द ज्ञान आहे, आपण क्रम बघितला की या ठिकाणी नाम साधना आपण अंगीकार केली, त्याच्यानंतर ज्ञान साधना, त्याच्यानंतर वासनिक, त्याच्यानंतर अनुसरण, हा इथपर्यंत टप्पा आला. आणि मग अनुसरणामधल्या ज्या क्रिया आहेत, परत अनुसरणामध्ये कुठल्या कुठल्या क्रिया येतात,
आटन, विजन, भिक्षा, भोजन, निद्रा, प्रसाद, सेवा आणि स्मरण हे 7 नित्यविधी आहे. संघ, सांगात, भेट, शुश्रूषा हे 4 निमित्त विधी आहेत. हे जे सगळे सांगितले एकूण 11 विधी हे झालेले आहेत. ते सर्व विधी आपल्याच्याने आचरण झाले पाहिजेत. ते आचरण होत नसतील तर स्वामींनी त्याचाही उपाय सांगितला की अप्राप्ती, त्या विधींविषयी, त्या साधनाविषयी अप्राप्ती आपण भावली पाहिजे. अप्राप्ती निमित्तके दुःखे कर्माची, मला येत नाही, मला येत नाही याच्याही पेक्षा मला ते भेटावं, मला प्राप्त व्हावं याविषयी देवाकडे तुम्ही काय केलं, विनंती, दुःख तुम्ही व्यक्त केलं पाहिजे. तर ते तुम्हाला कुठे ना कुठे ते मिळेल. आणि म्हणून जीवनामध्ये एरवी इतर गोष्टींविषयी रडगाणं करत बसण्यापेक्षा देवाकडे थोडंसं जर का रडलात तर त्याच्यामुळे सुद्धा तुमची विनंती देवापर्यंत पोहोचेल आणि योग्यता आपली वाढणार आहे. मग अनुसरणामध्ये आपल्याला आटन आहे, विजन आहे, भिक्षा आहे, भोजन आहे, निद्रा आहे म्हणजे झोपायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की झोप हा काय प्रकार आहे, तर म्हणजे काय केलेलं आहे की या गोष्टी सांगितलेल्या आहेत की हा तुमचा स्वाभाविक एक आहे अष्टस्वभावामधला, तर तो सुद्धा निद्रा तुम्हाला घ्यायची आहे. कदाचित इथला साधक इतका कट्टर असू शकतो की देवानी जर का भिक्षा सांगितली नसती या साधकाने भोजनच केलं नसतं, कदाचित निद्रा सांगितली नसती तर झोपलाही नसता इथला साधक. इतका कट्टर साधक आहे. जे ईश्वराला जे तोषविणारे जे साधक आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलतो आहोत. मग असे जे साधक आहेत त्यांनी हे आचरण सगळं त्यांच्या माध्यमातून घडतं, अप्राप्ती त्यांना घडते. या सगळ्या या ज्या गोष्टी आहेत अनुसरण साधनेमध्ये आपण या सगळ्या चालू आहेत आपल्या, तर आपण योग्यता एक एक आपली होते. तुम्ही जे स्मरण करणार त्याची योग्यता वेगळी, अटन करणार त्याची वेगळी, विजन करणार त्याची वेगळी, भिक्षा करणार त्याची वेगळी. भिक्षांना भोजन करत असताना ते स्वामींना अपेक्षित असलेल्या पद्धतीने वृक्षांना वगैरे खातोय आपण वगैरे, त्याची एक योग्यता वेगळी आहे. आणि हे सगळे विधी माझ्या देवानी सांगितले म्हणून मी करतोय, माझं ते आद्य कर्तव्य आहे ईश्वराची आज्ञा पाळणं. आणि म्हणून जे करतो आहे आज्ञा पालनाची जी योग्यता आहे, परत म्हणजे सगळ्या आज्ञांची जे पालन आहे त्याची आपण जी काही योग्यता जोडतो ती एक वेगळी आहे. एकमेकांना धर्माधर देतो, धर्म शिकवतो, आपण कुणाचा तरी संग करतो, सांघात करतो, सेवा असेल, शुश्रूषा असेल, या भेट कुणाची आपण घेतो, अधिकरणाची, ज्ञानियाची, ज्ञात विरक्ताची, या सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टींनी आपल्याला योग्यता लागत राहते. म्हणजे अनुसरण झाल्यानंतर तुम्हाला हे करायचं आहे, अनुसरण झाल्यानंतर काय करायचं आहे हा विषय आपण बघितला. आता लगेच काय होतं की मग आमके असे का करतात, तमके तसे का करतात, हा विषय निघतो. मेन मुद्दा आहे सांगितलेलं काय आहे. पंक्तीला बसल्यानंतर तुम्ही तुमच्या ताटातला भात बघा, दुसऱ्याच्या ताटातला भात बघू नका. तो नेहमी जास्त वाटतो किंवा काय ना काय आपण दोष त्याच्यातनं काढतो. तर कोण काय करतंय हा विषय नाही चालू आहे, मी काय करतोय हा विषय चालू आहे. ज्ञान म्हणजे ज्ञानाचा मी तुम्हाला अजून एक फायदा सांगतो किंवा ज्ञानाचा अजून काय उपयोग करायचा आपण ते पण सांगतो. म्हणजे ज्ञान झाल्यानंतरचा फायदा पण आहे तो, आणि ज्ञान झाल्यानंतर आपल्याला आपण त्याचा उपयोग कसा करायचा आहे ते पण मी सांगतो तुम्हाला. की ज्ञान झाल्यानंतर एक तर आपण अज्ञान राहत नाही, हा एक आपला फायदा आहे. आपल्याला काय करायचंय, कुठल्या क्षेत्रामध्ये अनुसरण, या क्षेत्रामध्ये मला काय करायचंय ह्याचं पूर्ण माहिती माझ्याकडे आली. आणि आता त्याचा उपयोग काय करायचा, आपण त्याचा उपयोग काय करतो, अनुसरणानंतर काय करायचं हे जेव्हा आपल्याला कळतं मग आपण त्याचा उपयोग नाही करत, आपण त्याचा अनुपयोग करतो. की मग हे असं का नाही करत, मग ते बाबा तसे का नाही वागत, मग हे साधू असे का नाही वागत, मग ते आमकं का करतात, ते तमकं का करतात. ज्ञान ह्याच्यासाठी नाही आहे बरं का. ज्ञान कशासाठी आहे, हे स्वतःसाठी आहे. मी त्याच्यासाठी एक उदाहरण देतो. जेव्हा तुम्ही असं ज्ञानाचा उपयोग चष्मा म्हणून जेव्हा करता, ज्ञानाचा उपयोग कधीही चष्मा म्हणून करू नका. चष्मा लावला की काय करतो आपण लोकांना बघतो, हा काळा आहे, हा गोरा आहे, हा असा आहे, तो तसा आहे. ज्ञानाचा उपयोग कधी आरसा म्हणून करा.
आरशाचा उपयोग कशासाठी करतो आपण? कधीही स्वतःलाच बघतो. तुम्ही आरसा घ्यायला जा, 10 लोकांना घेऊन जा सोबत, पण जेव्हा तुम्ही आरसा घेता ना, तुम्ही स्वतःचा चेहरा बघता तिथे. कधीच असं नसतं की आरसा घेताना आपण लोकांचे चेहरे बघतो की तुमचा चेहरा कसा दिसतो याच्यात. ज्ञान हे आरशासारखं वापरा की त्याचा उपयोग फक्त आपला चेहरा, आपलं आचरण, आपलं जो काही विधी पालन हे आपल्याला आपलं दिसलं पाहिजे. या व्यतिरिक्त चष्म्याचं आहे. तुम्ही जेव्हा चष्मा लावता तेव्हा तुम्ही लोकांकडे बघता, हा कसा दिसतोय, ते कसं दिसतंय, ते कसं दिसतंय, खाली कसं दिसतंय, चालताना कसं दिसतंय, म्हणजे बघण्याचं काम करतो. पण लोकांना, आपल्याला लोकांना बघायचंच नाहीये. तुम्हाला स्वतःला बघायचं आहे. तुम्हाला जे काय एखादा चांगला अलंकार तुमच्या समोर आला तर तुम्ही काय बघता की हा अमक्याच्या गळ्यात कसा दिसेल. तुमच्याकडे अंगठी असेल तर तुम्ही असं बघता अमक्याच्या बोटात कशी दिसेल. तुम्ही लगेच बघा माझ्या हातात कसं दिसेल बरं, हे मला कसं होईल. आपण दुसऱ्याची चप्पल घ्यायला गेलो तरी आपण बघतो मला कशी होईल. आपल्याला घ्यायची नसते तरी आपण घालून बघतो चप्पल की मला कशी होईल. तसं ज्ञानाच्या बाबतीमध्ये पण समोरच्याचं काय बाबतीमध्ये आपण बघायचं नाही. हे ज्ञान मी कसं आचरू शकेल. आपण तर म्हटलं ते भिक्षा मागत नाहीयेत, पण ठीक झालं, हा विषय संपला तिकडे. परंतु मी भिक्षा मागू शकेल का? मी भिक्षा मागेल तर मला कशी मागायची भिक्षा. मी आटन कसं करेन, मला चालायची सवय नाहीये. मी आटन करू शकेन का? मग त्रास झाला तर काय करायचं. हे सगळं तुम्हाला आता इथे ठरवावं लागेल. ज्ञान हे आत्ता तुम्हाला ज्या कालामध्ये दिलेलं आहे, कशासाठी दिलेलं आहे की तुम्हाला एक विचार करायला एक अंतर आहे. तेवढ्या वेळात तुम्ही तुमची मानसिक तयारी याच्यातनं करायची आहे आत्ता वासनिक दशेमध्ये. आणि मग जेव्हा अनुसरण आपण घेणार आहोत तेव्हा हे सगळे विधी तोडके का होईना ते आपल्याला करत राहायचे. परंतु कधीही ज्ञान झाल्यानंतर कुणाचेही दोष काढू नका. स्वतःचे दोष मात्र नक्की बघा. कारण की पुढचा व्यक्ती तो ऊर्ध्व हो न हो याच्याशी तुम्हाला काही घेणार. कारण की आपल्याला कुठल्याही प्रकारे देवाने काही कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नाहीये की तुम्ही लोकांना सुधरवा म्हणून. आपण काही असं काही नाहीये. परंतु तुम्ही स्वतः सुधरा हे मात्र नक्की आपल्याला देवानी सांगितलेलं आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात की या परी योग्य होय, म्हणजे अनुसरणाचा जो काही पूर्ण चौकट आहे त्याच्यातले जे काही नियमित विधी, निमित्त विधी सांगितलेले आहेत ते जर का तुम्ही केलं तर तुम्ही स्वतः योग्य व्हाल. कोण अयोग्य आहे हे बघत बसण्यापेक्षा आपण आपला तो जो वेळ आहे स्वतःला योग्य करण्यामध्ये लावूया. आणि जेणेकरून आता बघा जे द्रव्य कमवत आहेत ते असं बघतात का मग तो कुठे कमवतो, मी कशाला कमवू, असं चालतं का. तो जेवढे कमवतो ना त्याच्यापेक्षा जास्त मला कमवायचे, त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंत व्हायचं आहे. आपल्याला ज्ञानामध्ये ही स्पर्धा पण ठेवायची नाहीये की कुणापेक्षा मला मोठं व्हायचं आहे. मला फक्त ऊर्ध्व व्हायचं आहे. मला फक्त देवाच्या कृपादृष्टीमध्ये मला यायचं आहे. कोण आलंय का आणि कोण नाही आलंय का याच्या काही चौकशा आपण करायच्या नाही. मी आलोय का. आपण कधी पण बघा, आता तुम्हाला नवीन उदाहरण दिलं आत्ताच्या काळातलं, आपण दर काही वेळाने आपलाच मोबाईल चेक करत असतो, है की नाही. मेसेज आला काय नाही आला चेक करतो आपण. किती बॅटरी आहे, किती मेसेज आलेत, किती काय फोन आलेले आहेत. तसं आपण स्वतःला चेक केलं पाहिजे की आपण किती धार्मिक दृष्ट्या आपण किती आपल्यामध्ये पॉवर आहे, किती ताकद आहे आपल्यामध्ये. आपल्याला देवाचे संदेश किती आलेले आहेत, देवाने किती सूचित केलेले आहेत, किती दृष्टांत दिलेले आहेत, किती संकेत मिळालेले आहेत आपल्याला. आपल्या संपर्कात कोण कोण आहे, ते लोक कोण कोण आहेत, ते सात्विक आहेत का, ते वासनिक आहेत का, ते अनुसरलेले आहेत का, ते साधू आहेत का, ते ज्ञानी आहेत का, ते आचरणवंत आहेत का. हे सगळं आपण वेळच्या वेळी आपण चेक केलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही अनावश्यक जे काही तुम्हाला असेल ते तुम्ही काढून टाकलं पाहिजे आणि जे आवश्यक असेल ते आपण ठेवलं पाहिजे. असं जर का तुम्ही करत असाल तरच तुम्ही योग्य होताय असा त्याचा अर्थ आहे. आणि जर का तुम्ही असं काहीच करत नाही तर तुम्ही योग्य होत नाही असा त्याचा अर्थ आहे. आता जो व्यक्ती शाब्द ज्ञानामध्ये अनुसरण घेऊन मग सगळे आचरण करून योग्य झाल्यानंतर मग परमेश्वर काय करतात ना, त्याशी परमेश्वर सत्ता ज्ञान दान करीती. सत्ता ज्ञान म्हणजे
अप्रोक्ष ज्ञान. सत्ता कशाला म्हणालेला आहे? शाब्द ज्ञानामध्ये जे जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर यांच्या संदर्भामध्ये जी माहिती सांगितलेली आहे ती माहिती कशी आहे? शब्दरूपीच आहे फक्त. जीव स्फटिकाकार म्हणजे कसं? देवता अमक्या वर्णाच्या माहिती नाही, इतकं स्वरूप आहे माहिती नाही, प्रपंच असा आहे माहिती नाही, म्हणजे बघितलं नाही का आपण, फक्त ऐकलेलं आहे. फक्त एक आपण इमॅजिन करतो की असं असावं तसं असावं, म्हणजे फक्त काय झालेलं? शब्द ज्ञान झालेलं आहे. परंतु जेव्हा अप्रोक्ष ज्ञान दिलं जातं त्यावेळेस काय होणार आहे? ते सत्ता ज्ञान त्याला असं म्हटलेलं आहे. कारण की जेची विदित म्हणजे शाब्द ज्ञानामध्ये जे सांगितलंय त्याची सत्ता म्हणजे ते आपल्याला सगळं बघायला मिळतं. माया अशी तळ हाताच्या रेषा एवढी पाहिली म्हणजे इथून सुरू झाली इथे संपली. मायेचं स्वरूप किती अनंत असं हे आहे, अनंत ब्रह्मांडाला व्यापक आहे माया सुद्धा. आणि मायेला व्यापक परमेश्वर आहे. सगळ्यात अनंत जे आहे ते परमेश्वराचं. मायेचं सुद्धा लिमिटेडच आहे, मर्यादितच आहे. परमेश्वराचं मर्यादित अमर्याद आहे परमेश्वराचं स्वरूप. तसं माया जी अमर्याद, समजा अनंत जी काय माया असेल जी आत्ता आपण बघू शकत नाही, परंतु अप्रोक्ष ज्ञानी बघतात की इथे सुरू झाली इथे संपली. जीवाचं स्वरूप, प्रपंच काय आहे ते सगळं, ईश्वराचं स्वरूप आत्ता फक्त आपण ऐकतोय परंतु ते बघायला मिळतं. म्हणजे ती सत्ता आपल्याला मिळाली, ते अधिकार जो आहे तो आपल्याला मिळाला, तो एक जो काही संधी आहे ती आपल्याला मिळालेली आहे. हे आहे सत्ता ज्ञान. परमेश्वर काय करतात? दान करतात त्या जीवाला. मग कधी करतात बरं? न कवणी एकी अवसरी सकळ ही मळांचे परिसारण करुनी परमेश्वर जीवी आपली सत्ता शक्ती संचरती मग मागवते मळ घालिती. कवणी एकी अवसरी म्हणजे कुठल्या तरी एका वेळेला, म्हणजे कुठल्याही वेळेला नाही. एक आमचे स्वामी म्हणजे जे दाता परमेश्वर अवतार आहेत, जे देणारे आहेत, ते स्वतः प्रसन्न असले पाहिजेत. त्याच्यानंतर तो स्वतः जो समोरचा जीव आहे तो सुद्धा कसा असला पाहिजे? तो त्या योग्यतेचा असला पाहिजे, ती परवड आलेली पाहिजे. आणि अशा सगळा जो काळ एकदा जमून येतो त्या कवणी एके वेळेला, त्या वेळेला परमेश्वर काय करतात? आता याचा एक अर्थ वेगळा लावतात. विलक्षण पूजा अवसरी, कवणी एकी अवसरी. विलक्षण पूजा अवसरी म्हणजे व्यतिक्रमे पूजा वगैरे असं ते सांगितलं जातं. परंतु एकंदरीत मी असा अर्थ लावतो की कवणी एकी अवसरी म्हणजे ज्यावेळी ईश्वराला देण्याची प्रवृत्ती आहे आणि तशा प्रवृत्तीला योग्य असलेला हा जो जीव आहे तो समोर असेल तर त्यावेळेस परमेश्वराला आपोआपच ते देण्याची इच्छा होत असते. जसं एखादी कोणी आपल्याकडे एखादी वस्तू आहे, ती आहे आपल्याकडे, ती वस्तू कोणाला द्यावी अशी व्यक्ती कधी समोर येत नाही. परंतु ज्यावेळेस ती व्यक्ती समोर आली आपल्याला, ह्यांना हे उपयोगी पडेल बरं का, लगेच आपण त्यांना ते देतो. वेगळं उदाहरण घेऊ लीळेतलं. उद्धवीनाथांकडे होतं वयस्संबिनी विद्या, परंतु ती कोणाला द्यायची? राजा आहे, सगळे परंतु ती द्यायची कोणाला? कारण की त्या ज्याला द्यावी तो व्यक्ती कसा पाहिजे? चांगला पाहिजे. तो व्यक्ती क्रूर असेल, तामस असेल तर त्या व्यक्तीला ती विद्या देऊन म्हणजे कोलीत दिल्यासारखंच आहे ते. मग त्यांनी स्वामींना पाहिलं आणि ते म्हणाले, वा, विद्या द्यावी तर ह्यांना द्यावी. देह कसा आहे, सौंदर्य औदार्य सगळं त्यांच्याकडे दिसतं आहे आणि राजपुत्र दिसतायत, राजा दिसतायत, म्हणजे हे यांनाच दिलं गेलं पाहिजे, यांना योग्य ठरणार आहे. आणि मग ते स्वामींना ते देऊ करतात. म्हणजे हे काय आहे की त्या योग्यतेचा जीव जेव्हा आपल्या समोर आहे त्यावेळेस परमेश्वर काय करतात? त्या जीवाला ते देण्याचं, म्हणजे एखाद्याचं ती अनुसरण साधना सुरू आहे आणि ते जीव तेवढा योग्य झाला, मग काय होणार आहे की अनुसरण, आता अनुसरणाचं पूर्ण कार्य घडलं की अनुसरणाचं कार्य घडल्यानंतर ती व्यक्ती जी आहे निर्दोष देवदर्शनाला जाणार, परमेश्वर त्यांना घेऊन जातील. कारण की अनुसरणाचे जीने मरणे ते ईश्वराधीन. आपलं जीणं मरणं डॉक्टराधीन आहे की नाही? डॉक्टराच्या हातात आहे आता किती जगवायचं आहे तुम्हाला. व्हेंटिलेटर लावून देतात, ते म्हणतात जिवंत आहे, त्यांच्या हातात आहे. त्यांना वाटलं की आता झालं, बिल पूर्ण झालेलं आहे, मग ते काढून घेतात, आमेले. किंवा कोणाविषयी काही इंजेक्शन त्यांना देऊन त्यांना मारून टाकण्याचा अधिकार आता डॉक्टरांना आहे.
म्हणजे आपलं मरण कोणाच्या अधीन आहे? आपल्या हातात आहे का? आपण किती जगायचं आणि कधी मरायचंय? भीष्म पितामहांच्या याच्यामध्ये होतं कधी मरायचं, इच्छा मरण होतं त्यांना. आपल्याला इच्छा जगणं सुद्धा नाहीये आणि इच्छा मरण सुद्धा काहीच नाही आपल्या हातामध्ये. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वस्तू, व्यक्ती, पदार्थ हे कधी नष्ट होतील आणि कधी काय होईल काही सांगता येत नाही. आणि म्हणून आहे ते इतरांच्या अधीन आहे, इतरांवर अवलंबून आहे. पण अनुसरल्याचं अधीनत्व जे आहे परमेश्वराशी असल्यामुळे त्यांचं जन्म आणि मृत्यू त्यांनी किती जगायचं आहे हे ईश्वराच्या अधीन आहे. आमचे आचार्य भटोबास हे अनेक वेळा त्यांना मृत्यू यावा अशा घटना घडलेल्या आहेत. परंतु प्रत्येक वेळी म्हणजे जिथे स्वामींनी स्थिती दिलेली आहे, म्हणतात की बाबा त्या काळात सुद्धा त्यांचा तो एक काळ आलेला होता, पण तिथे स्वामींनी त्यांना वाचवलं. त्यानंतर मग स्वामींनी पाठवलं, बघा कसला आवाज आहे डोमेग्रामला, आणि ते राजमठाच्या तिकडे वर गेले उंच मठावरून आणि बघितलं त्यांनी सगळे ते युद्धासाठी आलेले आहेत. मग त्यांनी बळी रे बळी म्हणून असं हे केलं आणि तिकडून तो एक शब्दवेदिया बाण सोडणार होता. जिकडे आवाज आला तिकडे बाण बरोबर लागणार आणि ते भट्टोबासांकडे आला ना तो बाण, तो कानाच्या जवळून गेला त्यांच्या. स्वामी त्यांना म्हणतात, तुम्हाला कोणी तिथे जाऊन बोलायला सांगितलं? त्याच्यात शब्दवेदिया होता, त्याने बरोबर बाण मारला, पण येथूनही पाठविले म्हणूनही वाचले तुम्ही. किंवा भानखेडीला भटोबास आमचे, भानखेडीला पण शेवटच्या अवस्थेमध्ये होते, पण परमेश्वराची प्रवृत्ती अशी की त्यांना जगवायचं आहे. अनुसरल्याचे जिने मरणे ईश्वराच्या अधीन, त्यांना जगवायचं आहे स्वामींना. म्हणून भट्टोबासांचं एक पुढचा जो काळ आहे तो पूर्ण लीळा जाण्याचा, ईश्वराने दिलेले आयुष्य ते जगत होते. आपण तर ईश्वराला आयुष्यच देत नाहीये. आपल्याला देवाने सांगितलं आम्हाला एक आयुष्य द्या, आपण ते देत नाहीये. परंतु भट्टोबासांच्या बाबतीमध्ये असं होतं की त्यांचं पर्याप्त आयुष्य त्यांनी पूर्ण ईश्वराला दिले होतं आणि ईश्वराला अजून त्यांना जगवायचं असल्यामुळे ईश्वराने त्यांना आयुष्य दिलेलं होतं. म्हणजे तुम्ही जेव्हा ईश्वराला काहीतरी देता तेव्हा परमेश्वर सुद्धा तुमच्याविषयी पूर्ण विचार करून असतो. आणि म्हणून देवाला दिलेलं कुठलीही गोष्ट, कुठलाही काही पदार्थ असेल, वेळ असेल तुमचा, ते कधीही वाया जात नाही. प्रत्येक गोष्टीचा परमेश्वर हिशोब ठेवतात आणि तेवढ्याच्या तेवढं तुम्हाला काय करतात, पूर्ण साह्याच्या माध्यमातून त्याचा मोबदला परमेश्वर तुम्हाला देत असतात. आणि म्हणून अनुसरणामध्ये जर का तुम्ही निर्दोष मृत्यू झाला, देवदर्शनाला ती व्यक्ती गेली, तर पुढे त्या मनुष्याला काय होणार आहे, त्या जीवाला, त्या अनुसरलेल्या व्यक्तीला पुनःसंबंधी त्यांचं जन्म होणार. म्हणजे स्वामी सांगतात की सुखिया श्रीमंताच्या घरी पुरुष होऊन जन्म होणार त्यांचा, आणि त्या ठिकाणी सगळं जे काही सुख सुविधा सगळ्या काय आहेत, आणि त्या ठिकाणी अनुसरलेला हा जो जीव आहे परमेश्वर त्यांना तिकडे आयुष्य देतात. त्यानंतर पुनःसंबंधाच्या ह्याच्यामध्ये एक विशिष्ट वेळाने परमेश्वर त्यांना भेट देणार त्यांच्या अधिकाराच्या अनुरूप, आणि भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं काही शाब्द ज्ञानातलं काय अधुरं असेल ते पूर्ण करून त्या ठिकाणी त्यांना अप्रोक्ष दिल्या जातं पुनःसंबंधाच्या त्या भेटीमध्ये. आणि हे जेव्हा अप्रोक्ष दिल्या जातं, आता तो काळ आहे की कवणी एकी अवसरी, जेव्हा परमेश्वर प्रसन्न आहेत आणि आता त्यांची योग्यता बरोबर आलेली आहे, तिकडे 100% योग्यता झाली की लगेच आता तिथे परमेश्वराला ती प्रवृत्ती होणार. हा आता हे जीव योग्य झालेला आहे, आता यांना आता द्यायचं आहे आपल्याला जे काही ते सत्ता ज्ञानाच्या माध्यमातनं. कवणी एकी अवसरी सकळही मळांचे परिसारण करून, सकळ ही मळ म्हणजे जीवाच्या ठिकाणी सगळे मळ आहेत. म्हणजे किती मळ आहेत, 81 कोटी सव्वा लक्ष 10 देवतेंचे 81 कोटी सव्वा लक्ष 10 मळ जीवाकडे आहेत. त्या सकळही मळांचे परिसारण करून, म्हणजे काय करतात, ते मळ असे विजोड असतील तर ते मळ अशा प्रकारे काय केले जातात, बरोबर संधीवर संधी ही आणली जाते. म्हणजे तो मळ, सगळे मळ असे आहेत तर ते अशा प्रकारे, म्हणजे ज्याच्यातनं ती संधीतनं त्या जीवस्वरूपाला पाहता येईल. कृपा दृष्टीने परमेश्वर त्या संधीतनं परमेश्वर काय करतील, त्या जीवाच्या स्वरूपाला, केवळ जीव स्वरूपाला पाहतील आणि मग ते कृपा दृष्टीने अवलोकन करून परमेश्वर काय करतात,
परमेश्वर जीवी त्या जीव स्वरूपामध्ये आपली सत्ता शक्ती संचरती, म्हणजे आपली म्हणजे स्वतःची सत्ता शक्ती म्हणजे सत्ता ज्ञान अपरोक्ष ज्ञान या ज्ञानाचा संचार करतात, म्हणजे त्या ज्ञानाची क्षमता वाढवतात. ते सांगितलेलं आहे की शक्ती म्हणजे ज्ञान तेच, कुठलं जे शाब्द ज्ञानात दिलेलं तेच आहे, परंतु त्याची जी काही त्याची जी क्षमता जी आहे ती वाढवल्या जाते. हे झालं सत्ता ज्ञानाचं दातृत्व. आणि मग मागवते मळ घाली ती, आणि पुन्हा मग मळ जसेच्या तसे विजोड होऊन जातात. आता अनंत मळ लागलेले आहेत आणि त्यांची गर्दी आहे पूर्ण जीव स्वरूपावर. मग आता त्याच्यामध्ये सांगितलं जातं, जर का कण बाबूळ आहे म्हणजे ती पूर्ण एक तलाव आहे आणि तलावावर बघा पूर्ण असं एक वनस्पती आलेली असते. आपल्याला असं वाटतं की हे फक्त वनस्पतीच आहे इथून तिथून, पण त्याच्या खाली पाणी असतं, तलाव असतो. त्या तलावाला त्या तलावाच्या पाण्याला पूर्ण कव्हर केलेलं असतं त्या वनस्पतीने. मग जर का पाणी घ्यायचं असेल प्यायचं असेल तर मग ती व्यक्ती काय करणार, ते जे काही कण बाबूळ ज्याला बोलतात ते असं बाजूला सारलं जातं. पाणी पिलं की थोड्या वेळाने परत ती कण बाबूळ काय होणार, परत जोडल्या जाणार. तो जो मी गॅप तयार केला तो परत जोडल्या जाणार असं. तसं ते मळ जे आहेत ते परत जोडल्या जाणार, म्हणजे जसं आहे तसं होणार. परंतु परमेश्वराचं त्या जीवाला जीव स्वरूपाला अवलोकून जे देणं आहे ते परमेश्वर त्या जीवाला देतात. मग मागवते मळ घाली ती. मग सत्ता ज्ञान झाल्यानंतर काय होते ना, सत्ता बोलीजे सुचा बोलीजे अव्यभिचार्य ज्ञान बोलीजे. सत्ता ज्ञान झाल्यानंतर कवन कवन कार्य होतात ना. सत्ता बोलीजे म्हणजे 4 पदार्थांची सत्ता झाली. जे पदार्थ फक्त आजपर्यंत आम्ही ऐकलेच होते, जीव देवता प्रपंच परमेश्वर, त्याचं दर्शन या ठिकाणी होतं या अप्रोक्ष ज्ञानामध्ये. सुचा बोलीजे म्हणजे माझी प्राप्ती मला होणार याच्या संदर्भातलं एक सूचित किंवा याच्या संदर्भातली एक निश्चिती जी आहे ती निश्चिती झाली. आत्ता आपण हे नाही सांगू शकत की मला अनुसरण होईल का, माहिती नाही. मला ज्ञान होईल का, निश्चिती नाही आहे आपल्याकडे, फक्त झालं पाहिजे अशा प्रकारचं वाक्य आपण बोलतो. निश्चिती कुठल्याच गोष्टीची नाही आहे आपल्याकडे. माझ्याकडनं स्मरण होईल का, निश्चितीच नाही आहे आपल्याला. परंतु या ठिकाणी निश्चिती आहे की माझी प्राप्ती मला होणारच, हे पक्क झालं. आता काही भीती नाही मला. आणि अव्यभिचार्य ज्ञान बोलीजे म्हणजे आता मी माझ्या या सत्ता ज्ञानाच्या साधनावरून कधीही ढळणार नाही. म्हणजे मला कुणीही आता याच्यातनं बाजूला करू शकत नाही या साधनातनं. आता मी या साधनामध्ये आहे. आपल्या बाबतीमध्ये आपण नामधारक असू तर आपलं नाम उपदेश आपण सोडू शकतो. आपण ज्ञान असेल तरी आपण ज्ञान आचरण करणार नाही. वासनिक असू तर वासनिक साधनेवरून सुद्धा आपण ढळू शकतो. आपली दीक्षा झाली असेल तर आपण दीक्षा सोडू शकतो. म्हणजे आपण कधीही आपल्या साधनावरून ढळू शकतो. अव्यभिचार्य व्यभिचारी आहे सगळ्या या गोष्टी. तसं अप्रोक्ष ज्ञान एकदा झालं की तुमच्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये निश्चित होतात. अनेक म्हणण्यापेक्षा सगळ्यात निश्चित झालं की तुम्हाला तुमचा उद्धार होणार, तुम्हाला ईश्वर प्राप्ती होणार. आणि आता तुम्हाला इथून कुठल्याही प्रकारचा धोका नाही. पूर्णपणे ज्याला आपण बोलतो ना, एक आपल्या द्रव्याला किंवा अलंकारांना बँकेकडनं काय मिळतं, सिक्युरिटी एक मिळते आणि एक आश्वासन, निश्चित आश्वासन आहे. तसं तुमच्याकडची जी योग्यता आहे हे तुमच्यासाठी अलंकारच आहेत तुमचे, तर त्या सगळ्यांना एक सिक्युरिटी मिळाली. आता परत तुम्ही कधी अधः विभागाकडे येणारच नाही. आता फक्त ऊर्ध्वच जायचं आहे. आता इथून तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती नाही. ही निश्चिती जी आहे ती अप्रोक्ष ज्ञानामध्ये आहे. आणि म्हणून या ज्या स्टेप आहेत त्या आपल्याला अशाच पद्धतीने जायचं आहे. नाम साधना, ज्ञान साधना, वासनिक, दीक्षा, अनुसरला, आचरण आणि योग्य झाल्यानंतर पुनःसंबंध आणि पुनःसंबंधी अप्रोक्ष आपल्याला परमेश्वर देतील. तर अशा पद्धतीने आपला हा क्रम जो आहे तो असलं गरजेचं आहे. आजच्या सत्रामध्ये आपण 29, 30 आणि 31 अशा 3 वचनांवर उद्धारणाच्या
अध्ययन श्रवण केलेलं आहे. दंडवत हो.